तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मायावतींचा बहुजन समाजवादी पक्ष एकमेकांशी हातमिळवणी करणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वृत्ताचं खंडन केलंय। तर काँग्रेसवर दबाव टाकण्याचं हे एक षडयंत्र आहे असं बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मात्र या शक्यतेला दुजोरा दिलाय। मला त्याच्या संदर्भातली काही माहिती नाही, कारण मी गेले 2 दिवस महाराष्ट्रातच त्या ठिकाणी काम करतो। शेवटी राष्ट्रीय पक्ष जे आहेत ह्याच्या संदर्भातली जर कुठली चर्चा व्हायची असेल तर ती देश पातळीवर होत असते, ती काही महाराष्ट्राच्या पातळीवर होत नाही। बँजीने सांगितलं की शरदचंद्र पवार काय मला भेटले नाही आणि तशा प्रकारचा काय माझ्याशी संपर्क केला गेला नाही, ना टेलिफोनवरूनही बोलणं झालेलं नाही। तर बहन मायावतीजीने आम्हाला सांगितलं की तशा प्रकारचं खंडन तुम्ही महाराष्ट्रात प्रेस घेऊन करून टाका। आणि हे आमच्या लक्षात आलं, जर कुठलाही संपर्क आमच्याशी न करता जर या बातम्या पेरल्या गेलेल्या आहेत त्याचा अर्थ हे स्पष्ट होतं की शरदचंद्र पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे त्यांच्या सहयोगी पक्ष जो आहे काँग्रेस पक्ष जो त्याच्या ज्यांची युती आहे त्यांच्यावर दबाव आणून जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न करतात। प्रयत्न सुरू आहे चर्चा करण्याचे आणि या सगळे जे इतर पक्ष जे आहेत ते एकत्र यावेत आणि निवडणुकीमध्ये एकत्रित लढावं अशा प्रकारची चर्चा सुरू आहे, परंतु अजून त्याला कुठलंही मूर्त स्वरूप आता प्राप्त झालेलं नाही। निवडणुकीमध्ये एक कार्यकर्ता मिळवला तरी फायदा होतो, एक नेता मिळवला तरी फायदा होतो, एखादा पक्ष बरोबर आला तर निश्चितपणे फायदा होतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।